नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आपण आज बघतो आहोत रॅपर प्लस बाइंडर। आता याआधी रॅपर वगैरेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितलेच असणार, पण आपलं काय आहे, आपण जातो आधुनिकतेकडे आणि आधुनिकतेकडे जाण्यासाठी बरेचसे तुम्हाला जे व्हिडिओज असतात ते आपल्या चॅनलवरती असतात। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि तसले व्हिडिओ बघू शकता, लाईक करा, सबस्क्राइब करा, या तर गोष्टी होतच असतात। तर आता आपण बघणार आहोत रॅपर प्लस बाइंडर। आता रॅपर प्लस बाइंडर म्हटलं तर कापणी आली आणि त्याला बांधणी पण आली। आता होतंय काय, जसं नवीन आधुनिक शेतकरी येत चाललाय तसं तो मागच्या जुन्या गोष्टी विसरत चाललाय। म्हणजेच पेंडीनाच बांधणी किंवा गवताना बांधणी या गोष्टी तो आता टाळतोय। विशेषतः शेतकऱ्याकडे वेळही कमी आहे आणि मजुरीही मिळत नाही। तर आता हे जे मशीन आहे हे ॲक्च्युअल ऑटो सिस्टममध्ये आहे। तुम्ही बघत आहात त्याला चेअर आहे, व्हील आहे, म्हणजे हा सेल्फ स्टार्ट आहे। ह्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये ऑटोमायझेशन केलेल्या आहेत। आपण याची सविस्तर माहिती त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत। चला तर जाऊया सरांकडे। सर नमस्कार, तुमचा परिचय द्या। मी विठ्ठल मारुती भोसले, तालुका कराड, जिल्हा सातारा। अच्छा सर, हे जे इनोव्हेशन आहे तर ह्या कंपनीच्या विषयी सांगा आम्हाला थोडंसं। ही कंपनी विशेष म्हणजे बीसीएस पॉवर टिलर मेड इन इटलीची मशीन आहे। अच्छा, आता याच्यामध्ये पॅकेजिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय मध्ये आहे, याच्यामध्ये पूर्ण हायड्रोलिक आहे। अच्छा, हायड्रोलिकमध्ये आहे आणि पुढचा जो रिपर आहे का नाही, कमीत कमी तुम्हाला पाहिजे अशा हॅटला तुम्ही करू शकता रिपर। एक मिनिट। अच्छा, वर बसून सांगा सर, काय हरकत नाही, वरती बसा सर, मग सांगा सर। आता तुम्ही बघताय त्यांची जी हँडलिंग आहे त्या हँडलिंग मध्ये ते आपल्याला रॅपर माहिती सांगा पाहिजे असं हायड्रोलिक करता येते। म्हणजे तुम्ही तो बघताय तो हायड्रोलिक वरती कमी जास्त मला बाइंडिंग वगैरे पाहिजे असेल तर बाइंडिंग सुद्धा मी दाखवू शकतो ना। हां दाखवा। बाइंडिंग वगैरे पाहिजे असेल बाइंडिंग सुद्धा करू शकतो। विशेषतः हे सेल्फ स्टार्ट असल्या कारणाने चालू करू। आता समजा रिपर वगैरे चालू करायचं म्हणलं तर रिपर जो चालू करतो। तुम्ही ह्याची जे बघताय ते सगळ्यात मोठं जे आता हे जे रॅपिंग आणि हे जे मशीन आहे ना, कापून पेंडी मारतं। कापून पेंडी दाखवतो। तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्यामध्ये रॅपिंगची जी सिस्टम आहे, सगळ्यात मोठं रॅपरचं जे काम आहे, आज पेंडी बांधण्यासाठी जो मजूर लागतो हा जो त्यांनी दाखवला आहे। तर हा रॅपिंगचा जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आज बांधणी जर म्हटलं तर नवीन शेतकऱ्याला बांधायचं कसं या गोष्टीची माहिती नसते। आणि आज जर पेंडीची साईज वगैरे बघितली तर या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठं नाविन्यीकरण या गोष्टीकडे जाण्यासाठी फार मोठा अवधी लागतो। आपण बघताय विशेषतः याला कुठल्याही प्रकारचं मॅन्युअली हँडल नाही, हा सेल्फ स्टार्टेड आहे। आणि जे व्यावसायिकीकरण जर म्हटलं तर एका एकरामध्ये जर 4 मजूर काम करत असेल तर या पद्धतीने जर आपण काम केलं तर एकच माणूस तुमचा 1 एकरचा 1 तासामध्ये आणि 1 लिटर डिझेलमध्ये या सर्व गोष्टी करू शकतो। आणि आत्ता जसं आधुनिकतेकडे आपण जातोय तर तुम्ही बघू शकता पिकाच्या हाईटप्रमाणे त्याला आपण ॲडजस्ट करू शकतो। आणि ही पूर्ण सिस्टम जी आहे ती हायड्रोलिकमध्ये आहे। तर आपण सरांकडून या आणखी टेक्नॉलॉजी विषयी माहिती करून घेऊया की याची इंजन क्षमता किती आहे। सर इंजन क्षमतेबद्दल सांगा। इंजिन क्षमता आहे 10 HP। अच्छा, तुमचं गहू भात असू द्या, कोणतेही पीक कापून पेंडी बांधून टाकतो। अच्छा, 1 लिटरमध्ये 1 एकर। अच्छा, 1 लिटरमध्ये 1। आणि याची हाऊसिंग क्षमता वगैरे किंवा आपण बंधारे याला हँडल करण्यासाठी जी याची हाईट वगैरे आहे, याला पॉवर टेलिंग दिले, पॉवर टेलिंग आणि हायड्रोलिक सिस्टीम आहे वर खाली जाण्यासाठी। अच्छा, तुम्हाला चढ उतार वगैरे असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता याला। सर याचा मेंटेनन्स कॉस्ट वगैरे कशी आहे सांगा। मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे याला मेंटेनन्स वगैरे काय नाही, हायड्रोलिक ऑइल चेंज करता येतं याला। याला स्टार्टर सिस्टीम आहे आणि याला बाइंडिंगची सुविधा आहे। बाइंडिंग वगैरे तुम्ही दोरासुद्धा हाताने सुद्धा घालू शकता याला। हां, अच्छा, याला डोर आहे, पिंडी बाहेर टाकण्यासाठी डोर सुद्धा आहे। याला आर्म देखील आहे आणि हे बाइंडिंग डिव्हाइस आहे। मला याचा काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। याला बेल्ट सिस्टीम आहे, बेल्टचा आहे। बेल्ट वगैरे खराब झाला असेल तर बेल्ट सुद्धा चेंज करू शकता आरामशीर। म्हणजे खूप काही मेंटेनन्स म्हणजे तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुम्ही याचा मेंटेनन्स करू शकता, काही अडचण नाही। अच्छा, म्हणजे याच्या अधिक काही मेंटेनन्स नाहीये। सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की शेतकऱ्याने कुठलेही जर मशीन घेतलं तर नेमकी मेंटेनन्ससाठी तो खूप परेशान असतो। सर्व्हिस स्टेशन, त्यानंतर मॅन पॉवर या सगळ्या गोष्टी इथे टाळल्या जातात। तर सरांनी आपल्याला इतका मोठ्या वेळात वेळ काढून विशेषतः इंजिन स्टार्ट करून
मॅन्युअली वर्कआउट करून दाखवलं, ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच आधुनिक व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर नक्की करा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण सरांचा नंबर देतोय. धन्यवाद सर.